जय राम जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि करते ध्यान उबे विटेवरी सुंदर ते ध्यान उबे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उबे बिटे सुंदर ते ध्यान उबे बिटे सुंदर ते ध्यान उबे बिटे वरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया ठेवनिया तुलसी हार गढ़ा कासे पीतांबर तुलसी हार गढ़ा कासे पीतांबर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुलसी हार गळा काशी पीतांबर तुलसी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गढ़ा कासे पीता तुलसी हार गढ़ा कासे पीतांबर तुलसी हार गढ़ा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर
तळपते श्रावणी मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले मकर कुंडले मकर कुंडले तळपते श्रावणी मकर कुंडले तळपते श्रावणी मकर 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 कुंडले मकर कुंडले तळपते श्रावणी 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 कंठी कौस्तुमणी विराजिता कंठी कौस्तुभमणे विराजित मकर कुंडले तळपते श्रावणी कंठी कौस्तुमणी विराजिता कंठी कौस्तुभमणे विराजित मकर कुंडले तळपते श्रावणी कंठी कौस्तुमणी विराजिता मकर कुंडले तळपते श्रावणी कंठी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा तुझी हार गळा कास पीतांबर तुझी हार गळा कास पीतांबर तुळसी हार तुझी हार तुझी हार गळा तुझी हार गळा कास पीतांबर तुझी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर तुझे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर येती ध्यान तुझे हार गळा तुझे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर येती ध्यान तुळसी हार गळा तुझे हार गळा कासे पीतांबर तुझे हार गळा कासे पीतांबर तुझे हार तुळसी हार गळा तुझे 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 हार गळा कासे पीतांबर तुझे हार गळा कासे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुझे हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान कामने माझे तू कामने माझे महिला उठा टाका टाकू द्या कासे बीराबर तू कामने माझे तू कामने माझे तू कामने माझे याची सर्व सुख तू कामने माझे 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 हे जी सर्व सुख तू कामने माझे तू कामने माझे तू कामने माझे हे जी सर्व सुख
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे पाही श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुझ्या गळा का देव दामरा आवडे निरंतर तुझ्या गळा का देव दामरा आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूपा पाहता लोचनी सुख झाले साजनी विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर 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 सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणाक्षणाहाची करावा विचार क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह दानार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडे परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत
देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार तुका म्हणे इह लोकीच्या तुका व्यवहारे म्हणे इह लोकीच्या व्यवहार नका डोळे दूर भरून राहो नका डोळे दुरे भरून राहो नका डोळे दुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोपार खुमाई पार कुमार पार खुमाई पार कुमार पार खुमाई पार कुमार पार खुमाई पार कुमार क्षणाची क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची आ
तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह तारावया पार पार तारावया पार भव सिंधू 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 भव सिंधू तारावया पार भव सिंधू सिंधू तारावया पार भव सिंधू तारावया तारावया पार पार तारावया तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह काळ खातो काळ सावधान काळ खातो नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान 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 नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह विठ्ठल हाला हाला विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी हाला विठ्ठल 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 हाला विठ्ठल 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 विठ्ठल
विठाल विठाल विठाला विठाला हाला विठाला 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 कली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय योगीराज तुकाराम बाबा की जय पवन सुत हनुमान की जय गंगा मैया की जय क्षणक्षणा हाची करावा विचार क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडे करावी तातडी परमार्थाची नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाल 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 आला क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग श्री संत जगद्गुरु देहनिवासी असणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज आम्हाला उपदेश करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो येणेप्रमाणे आज या ठिकाणी असणारा हे कार्यक्रम नैमित्तिक कार्यक्रम आहे, निमित्त आहे आणि या निमित्ताच्या याने हा कार्यक्रम आहे. आमच्या असणारे वैकुंठवासी हरिभक्तपरायण तुकाराम कचरू आष्टेकर यांचं हे वर्षश्राद्ध आहे आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई तुकाराम आष्टेकर, त्यांना 2 मुली 3 मुलं आहेत. ज्ञानेश्वर, कैलास आणि दत्तू ही 3 मुलं आहेत. स्वरूपाबाई, लक्ष्मी आणि जिजाबाई या त्यांच्या मुली आहेत. असं हे कुटुंब आहे एकंदरीत. आणि या कुटुंबाने तुकाराम बाबांच्या नंतर त्यांचं असणार हे वर्षश्राद्ध, त्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. परमपूज्य गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा यांच्यावर असणारी नितांत श्रद्धा, प्रेम आणि भक्ती, आणि ती प्रेम भक्ती असल्यामुळे श्राद्धालाही त्यांनी संस्थांचंच कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता तुकाराम बाबांच्या जर याच्यात बोलायचं म्हटलं तर बाबांचे भक्त तुकाराम बाबापासून धोंडी भाऊचे यांचे सवंगडी रखमा भाऊ, धोंडी भाऊ, नारायण बुवा, देवराम बाबा, ही सगळं मंडळ त्या कालचं एक नावाजलेलं मंडळ होतं. आणि बाबांचे आवडते, नुसतं नावाजलेला उपयोग नाही. आता नावाजलेले भरपूर आहे, डिग्र्या भरपूर आहे की नाही, पण त्या नावाजलेल्या डिग्र्याला आज महत्त्व नाही, श्रद्धा नाही, प्रेम नाही, भक्ती नाही, एकनिष्ठता नाही, आणि त्याच्यामुळं किंमत नाही त्याला. तसं ही मंडळी जी होती ही निष्ठावान मंडळी होती. आणि निष्ठावान असून भक्तीच्या बाबतीमध्ये, श्रद्धेच्या बाबतीमध्ये त्यांचं सांगणंसुद्धा अवघड आहे, इतकं श्रद्धा भक्ती होती.
म्हातारे होईपर्यंत रखमाजी भाऊ झालं, हे झालं, हात धरून यावं लागायचं. रखमाजी भाऊ तर नंतर थरथर कापायचं तरी पण हात धरून कार्यक्रमाला यायचे. यांचं सुद्धा शेवटपर्यंत. बरं, कालही तसा नव्हता ना रे. आणि कालही बिकट काल होता. पायी पायी इथून निघायचं, इथं समोर पायी पायी जायचं, नदीतून निघाले का पलीकडे जायचं, पलीकडून पायी पायी यायचं. आणि अशाही परिस्थितीमध्ये वारी कधी चुकू दिली नाही. अशा या शुद्ध वारी त्यावेळेला तर 2-2 वाऱ्या होत्या. तेव्हा डबल वारी होती बरं का. हो बरोबर. हां, रात्रीचे कीर्तन, कार्तिकी म्हणजे वद्यवारी आणि शुद्ध वारी दोन्ही वाऱ्या असायचे माऊलीबाबाच्या काळामध्ये. काशीनाथबाबाच्या काळात काही दिवस चालल्या त्या दोन्ही वाऱ्या, नंतर एक वारी बंद झाली, पण दोन्ही वाऱ्या असायची. कीर्तन शुद्ध वारीचं तुकाराम बाबाच्या, शुद्ध वारीचं राम मंदिरामध्ये आणि वद्यवारीचं तुकाराम बाबांच्या याच्यामध्ये, असे ते नियोजन होतं. दोन्ही वाऱ्या होतं. आणि अशाही या वाऱ्याला पाणी असू, पाऊस असू, काही असू, तरी पण एवढ्या बिकट परिस्थितीतून यायचं. पडता जड भारी नियमा न टळी निर्धारी. हो, पडता जड भारी नियमा न टळे निर्धारी, इतका निर्धार होता. बरं, अंध होते, कोणीतरी जोडी लागायचं, कोणतरी आधार लागायचं, तरी पण एवढ्यातून एवढ्या सायास करून सुद्धा बाबांची वारी कधी चुकवली नाही. बाबावरची निष्ठा कधी ढळू दिली नाही. शेवटपर्यंत बाबावर प्रेम, भक्ती, निष्ठा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची टिकून राहिली. सायास केली. एक महान साधूची सेवा घडली, माऊली बाबाची सेवा घडली, गोविंद बाबाची सेवा घडली, काशीनाथ बाबांचीही सेवा त्यांच्याकडून घडली. नंतर वय झाल्यानंतर थोडंसं यायला प्रॉब्लेम येऊ लागला. माणसं मिळत नसं, हात धरायला कुणी नसायचं. तुमचे कार्यक्रमाला येत होते. हो, येत होते. चाल म्हटलेली तुमच्या कीर्तनात. हो, चाल म्हटलेली. आणि मग त्यांचा जोड असायचा, रखमाजी भाऊचा आणि त्यांचा जोड असायचा म्हणायला. सांगवीचा जोड म्हटल्यावर म्हणायला तो जोड असायचा. किंवा नारायण बाबा असायचे कधी कधी. नारायण बाबा हो, दोघे सारखेच. पण तो आनंद प्रेम काय वेगळंच होतं. मान अपमान त्या ठिकाणी नव्हतं. जरी एखाद्या वेळेस जगन्नाथबानं थोडं हे केलं तरी पण सहनशीलता फार होती. असं लगेच विरोध नव्हता होत. हेळसांड जरी झाली पण तरी पण आपलं जी भाव आहे, श्रद्धा आहे, टिकून ठेवायची, बाजूला जात नसत. आता थोडं जरी इकडे तिकडे झालं तर लगेच टाळ ठेवून द्यायला तयार राहतात. पण पूर्वीच्या काळामध्ये यांची फार अपमान व्हायची, अति अपमान व्हायची या लोकांची फार. मी पाहिलेले यांचे अपमान. रखमाजी भाऊ असू, हे असू, हे 2-3 जण इथले 3-4 जण असायचे. हां, हो, देवराम भाऊ. तरी पण कधी त्या अपमान झाला असं त्यांना भासतच नव्हतं, वाटूनच घेत नव्हती. तरी चालायचं आपलं लहानपणी म्हणायचे, आपलं चुकतं, आपलं लहानपणी, आपल्याला तेवढं ज्ञान नाही आणि नसल्यामुळं थोडंफार होत असेल तर ऐकून घ्यायचं. कधीतरी आपल्याला होईल, कधीतरी येईल, पण मग आपली भक्ती, आपलं प्रेम, आपली श्रद्धा बाबावर आहे ना, आपण त्याच्याकडे नाही पाहायचं. आपण कोणाकडे पाहायचं? तुकाराम बाबाकडे पाहायचं. आणि ही श्रद्धा ज्यांनी ज्यांनी ठेवलं त्यांचं कल्याणही झालं. आजही त्यांचं कल्याण आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत भक्ती केली श्रद्धेने, प्रेमाने. ते एकदा जर म्हणायला लागलं तर अंगास आक्रोश व्हायचं त्यांचं, पारा सगळं अंगास हालायचं. एकदम जीव तोडून म्हणायचे. इतकं का त्याला काय म्हणजे पूर्ण जीव ओतून त्याच्यात असायचा तो. आणि ती म्हणण्याची त्यांची एक ढब असायची. त्या ढबमध्ये ती म्हणायची, गोड वाटायचं त्यावेळेला. अशी ही मंडळी आहे. खूप यांनी बाबावर प्रेम केलेलं आहे, खूप श्रद्धा होती आणि भक्ती पण त्याच पद्धतीची होती. उगाच कसं तरी करायचं, काहीतरी करायचं, काहीतरी मान अपमाना करता याच्या पार्श्वात ह्या लोकांची श्रद्धा भक्ती नव्हती. केवळ आपले उद्धार व्हावा आणि या उद्धाराच्या माध्यमातून आणि मनातली ती आकांक्षा का आपलं कल्याण व्हावं, आपल्याला काहीतरी परमार्थ घडावा, आपला उद्धार व्हावा, आणि याच्याकरताच ती सेवा होती. आणि निष्काम सेवा. आता पाकिटं आहे, त्यावेळेला पाकिटं नसायची. मान वाटायचा, अभिमान वाटायचा. आणि तो अभिमान काही वेगळाच अभिमान होता. आता तुम्ही गुलाबजामुनचं जेवण घाला तरी त्याच्यात अभिमान वाटत नाही आणि ते प्रेम वाटत नाही त्याच्यामध्ये. असं पूर्वीचं ते प्रेम असायचं. त्या प्रेमास्तव या मंडळींनी सेवा केली, खडतर सेवा केलेली, मनापासून सेवा केलेली. कुठलाही त्रास असेल तरी. आता त्यांची मुलं आहेच ना, गाड्या आहे, परिस्थिती चांगली, पण कधी वारीला दिसत नाही. हे की नाही?
या टिकून ठेवावं लागतं, या भक्ती सेवा टिकून ठेवावं लागतं. सहजासहजी नाही प्राप्त होत, त्याचं साहस करावं लागतं. सहजासहजी मिळणं हे सोपं नाही. आणि परमार्थातलं सहजासहजी मिळूच शकत नाही. तुमचं व्यवहारातलं तुम्हाला मिळत नाही काही केल्याशिवाय, तर हे कसं मिळत आहे की नाही. त्याच्याकरता टिकून ठेवावं लागतं. त्याच्याकरता श्रद्धा भक्ती प्रेम हे सगळं ठेवावं लागतं. आणि या श्रद्धा भक्ती प्रेमातून हे चालावं लागतं, तेव्हा कुठंतरी काहीतरी मिळत असतं. म्हणून असं हे पारमार्थिक जीवन, भक्तिमय जीवन, श्रद्धायुक्त जीवन, असं जीवन त्यांचं गेल्यामुळे, मोठ्याच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळे इतराचं त्यांना जमत नसायचं, आवडत नसायचं. म्हणजे आपलंच बरं, हे धांगडधिंगा नको. आणि म्हणून अशा या भक्तीतून प्रेमातून त्यांचं ऋण या खेडले संस्थानावर असल्यामुळे त्यांच्या मुलांनी मला सांगितलं, बाबा असा असा कार्यक्रम. म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल त्या दिवशी आम्ही हजर. कुठलाही कार्यक्रम असला तर तो कॅन्सल करून तो तुकारामबुवाच्या कार्यक्रमाकरता यावाच लागेल, येणारच. विठाला 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 हो, मागचं विसरून चालत नाही. पुढचं काही होऊ, पण मागचं विसरता कामा नाही. कारण त्यांचं जे केलेलं कर्म आहे आणि हे कर्म त्यांचं निष्काम कर्म असल्यामुळे ते विसरता कामा नये. सकाम कर्म जर असतं तर कदाचित नाही तिकडं लक्ष दिलं तरी चालतं. पण ही निष्काम सेवेतली माणसं आहे, एकनिष्ठतेची माणसं आहे, श्रद्धेची माणसं आहे. आणि असे असल्यामुळे त्यांच्याकडे कशाची अपेक्षा न करता आणि कुठलाही कार्यक्रम असताना सुद्धा तो न करता त्यांचा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हाच बाबाला आनंद आहे की नाही. बाबांच्या भक्ताची सेवा केली म्हणजे बाबाला आनंद होणार का माझी त्यांनी श्रद्धेने भक्तीने सेवा केलेली, बाबा त्यांची सेवा करावीच लागेल, करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून या उद्दिष्टाने त्यांच्या मुलाला मी सांगितलं आपण कार्यक्रम करू, तुम्ही सांगाल त्या दिवशी, तुम्ही म्हणाल तो दिवस, जरी दुसरीकडे कार्यक्रम असेल तरी मी काही करून त्या कार्यक्रमाला हजर राहील. म्हणून असं प्रेमाचं द्योतक आहे, भक्तीचं द्योतक आहे, श्रद्धेचं द्योतक आहे. आणि अशा या प्रेमातून भक्तीतून श्रद्धेतून त्यांनी आपली वाटचाल केलेली शेवटपर्यंत, शेवटचा श्वासोश्वासापर्यंत भक्ताचं देवाचं नामचिंतन, बाबाचं नामचिंतन, नामस्मरण त्यांनी शेवटपर्यंत केलेलं आहे. म्हणून असं हे एक उत्कृष्ट जीवन या आपल्या मृत्यूलोकामध्ये दृष्टीहीन असताना सुद्धा चांगल्या प्रकारचा पारमार्थ केला. बरं, दोन्ही सांगड घातली, नुसताच पारमार्थही नाही केला, प्रपंचही चांगला केला, व्यवहारही चांगला केला. कधी व्यवहारात तूट येऊ दिली नाही, कधी व्यवहारात वगळ येऊ दिला नाही का त्या परमार्थाच्या नावाखाली एखाद्या कोणा आणलं परत हेच केलं नाही. काहीच असंही घडतं, काही बऱ्याचशा ठिकाणी अशी उदाहरणं आहे की परमार्थ करतात पण परमार्थाच्या नावाखाली काही व्यवहारही करून घेतात आणि ती व्यवहारही चुकीचे करून टाकतात. मग नंतर काय होतं, त्याचं परिणाम होतो. तसं यांच्या जीवनामध्ये, भक्तीच्या जीवनामध्ये, भक्ती करत असताना, श्रद्धा ठेवून करत असताना, बाबावर निष्ठा ठेवून करत असताना कधीही त्याच्यात व्यवहार येऊ दिला नाही किंवा व्यवहार त्याच्यात केला त्या ओळखीद्वारे, त्या याच्याद्वारे, त्या अधिकाराद्वारे कधीही त्यांनी प्रपंचातला व्यवहार त्याच्याकडे केलेला नाही. व्यवहार एका व्यवहाराने व्यवहार केला आणि परमार्थाने परमार्थ केलेला आहे. असं जीवन त्यांचं निर्मळ जीवन त्यांनी या त्यांच्या आयुष्यामध्ये डोळे नसतानासुद्धा चांगल्या प्रकारचं, उत्कृष्ट प्रकारचं यांनी या मृत्यूलोकात त्यांनी काय केलेलं आहे, आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, चांगल्या प्रकारचं समाप्त केलेलं आहे. म्हणून अशा या एका थोर भक्ताचे आज काय वर्षश्राद्ध आहे. आणि हे श्राद्ध श्रद्धेने केलं जातं, त्याला म्हणायचं श्राद्ध. असा हा शेवटचा विधी आहे. शेवटचा विधी असल्यामुळे या शेवटच्या विधीला त्यांच्या निमित्ताने नामचिंतन, नामस्मरण, अन्नदान हे घडलं असताना याचं झालेलं पुण्य तिथं प्राप्त होत असतं. आणि ते प्राप्त झालं म्हणजे त्यांना काय होतं, स्वर्गात आनंद होतो. आणि स्वर्गात त्यांना हे प्राप्त झालं का त्यांना आनंद होतो. भगवान परमात्मा त्यांचं कार्य उत्कृष्टप्रमाणे त्यांना पुढचं जीवन, जरी कर्मधर्माने एखादा जन्म वाईट मिळाला, नीच मिळाला, कसाही जरी मिळाला तरी पण मागील केलेली भक्ती आणि या भक्तीच्याद्वारे याचं पावर, याचं असणारं पुण्य, त्या पुण्याच्या द्वारे कुठलाही जन्म जरी प्राप्त झाला जीवनामध्ये तरी पण तो देह प्राप्त झाला असताना त्या देहात सुद्धा भगवान परमात्मा त्या देहाची विल्हेवाट लावत असताना, त्या देहाचा प्रपंच करत असताना चांगल्या प्रकारे करत असतो.
त्याच्यात कधीही त्याला दुःख होऊ देत नाही. कर्मधर्माने त्याच्या कर्माने दुःख असेल तेवढं भोगावंच लागतं. कोणत्याही देहात गेलं तरी ती दुःख काही चुकत नाही. कर्माचं दुःख ही भोगावंच लागतं. कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा. कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा. जे जे असेला प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्म रेषा प्रगटे. जे जे आशेला प्रारब्धी कर्म देल कधी. उदी कर्म रेषा प्रगट ऐसा लिहून गेला विधाता. मग करावी ते एकही चिंता. ऐसा लिहून गेला विधाता. मग करावी ते चिंता. कर्म धर्म तदनुसार भोगने लागे सर्वथा. हो, जे जे प्रारब्धाने आलेलं हे ते चुकवता येत नाही. ती भोगावंच लागतं आणि भोगून ते संपवावं लागतं. आणि मग हे भोग मिळत असताना अनेक जन्माचे भोग राहते, एका जन्माचे नाही राहत. जरी समजा मनुष्य देहामध्ये आला, परमार्थ केला म्हणून सगळेच भोग संपले असं काही नाही. भोग शिल्लक राहतात आणि हे राहिलेले शिल्लक भोग ते पुढच्या जन्मात भोगावेच लागतात. पण तो भोगत असताना केलेलं जे कर्म, मनुष्य देहामध्ये केलेलं कर्म, आणि हे जर पुण्यात्मक जर कर्म असेल तर पुढच्या देहामध्ये त्याचं तीव्रता कमी होऊन जाते. भोग सुटत नाही पण त्याची तीव्रता कमी होऊन जाते. जसं मनुष्याला एखाद्या ठिकाणी बेंड झालं, ते दुःख देणारच आहे. ते रात्रंदिवस ते सळसळ करणारे दुःख देणारे. पण त्याच्यावर काही औषध गोळ्या दिल्यानंतर त्याचं दुःख थोडंफार शम होतं. पण काही लगेच जात नाही ना. त्याचं जो पावर आहे तिथपर्यंत ते राहणारच. ते तोपर्यंत जात नाही. पण त्याच्याकरता त्याचं दुःख होऊ नये, अति त्रास होऊ नये, मग त्याच्याकरता काय करावं लागतं? औषधाचा उपचार करावा लागतो. त्या औषधं गोळ्या घेतल्या शमन करण्याकरता का मग त्याचं तेवढं दुःख वाटत नाही. पण ते संपत नाही ना. जोपर्यंत त्याचं भोग आहे तोपर्यंत ते जात नाही. मग एकदा भोग संकलन लगेच ते समाप्त होऊन जातं. तसं मनुष्य देहामध्ये केलेलं जरी कर्म असेल, चांगलं कर्म असेल, पण काही मागच्या जन्माचे वाईट कर्म असतात ना, 84 लक्ष फिरून येईल राहत. आणि या 84 लक्ष फिरत असताना त्याच्याकडून झालेले कर्म, तर त्याच्यातून थोडे थोडे शिल्लक राहता मनुष्य जन्म प्राप्त होतो. समान झाल्यानंतर पाप पुण्य समान समी तैच पाबीजी मनुष्य योनी. आणि मनुष्य योनीला तो प्राप्त होतो. पण प्राप्त होत असताना दोन्ही समान घेऊन येतो ना. मग समान घेऊन आला असताना या देहात आल्यानंतर मग त्याला भोगायला मिळत असताना समानच भोगायला मिळतं. दोन्ही मिश्र फळ मिळतं दोन्हीचं. मग हे भोगत असताना ते भोगावं लागतं आणि परत करावं लागतं, परत तयार करावं लागतं. आणि मग ते तयार होत असताना या मनुष्य देहामध्ये कोणत्या प्रकाराने मनुष्य चालतो, कसं करतो, त्याच्यावर ते तयार होतं. आणि हे तयार झालेलं कर्म मग काय करतं, पुढच्या याला ते उत्तर जन्माला कारणीभूत ठरत असतं. म्हणून केलेला परमार्थ हा वायाला जात नसतो. आलेला देह हा भोगावा लागतो. त्या देहात आलेलं कर्म, त्या देहात आलेले भोग, ते सगळे भोगायचे असतात. आणि त्याच्यातून पुण्यात्मक कर्म, भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण हे या मनुष्य देहाला करावं लागतं. कारण इतर जन्मामध्ये याची व्यवस्था केलेली नाही. इतर जन्मामध्ये भगवंताचं चिंतन करता येत नाही. पण कदाचित काही कारणास्तव, काही पुण्याईने इतर जन्मासुद्धा घडल्या जातं किंवा घडतं. ते मागचे उत्तरोत्तर संस्कार जर मागच्या जन्मातलं जर असले आणि तो जर चांगला पुण्यात्मा महात्मा जर असेल, त्यांनी कर्म केलेलं असेल, नामचिंतन केलेलं असेल, नामस्मरण केलेलं असेल, कीर्तन प्रवचन ऐकेल जर असेल, तर ते संस्कार जे आहे ना, पुढच्या जन्मात कोणत्याही जरी देहाला गेलं तर ते संस्कार थोडे थोडे त्याच्यात राहतात. कशावरून राहतात तर त्याच्यावरून आपल्याला शोध घेता येतो. तर हे राहतात कसे, का ज्या वेळेला समजा एखाद्या ठिकाणी आपण बघतो, एखाद्या ठिकाणी समजा आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीत चाललो, वारीला चाललो,
बरोबर. आणि वारीला जात असताना, रस्त्याने जात असताना मग काही कुत्रे बरोबर येतात वारी बरोबर. त्यांचा आणि वारीचा काय संबंध? आपल्या वारीत आले हो, माऊली. बहुतेक वाऱ्यात राहत बरं, बहुतेक दिंड्यात येतात खूप. पण त्यांचा आणि दिंडीचा काय संबंध? त्यांना काय समजतं ही दिंडी आहे का काय आहे, काय समजतं का? काही काही ज्ञान आहे का त्याच्यातलं? काहीच ज्ञान नसतं त्याच्यातलं. पण ते येतात का नाही बरोबर? बरं कुठपर्यंत येतात? काही काही असे का ते पार पंढरपूरपर्यंत येतात, काही काही फक्त गावापर्यंत भोकत येतात. गावचं एकदा गावकूच संपलं का परत रिटर्न होतात, तिथपर्यंत भोकत चालतात. पण जो खरं जर येणारा जर असेल आणि मागच्या जन्माचं जर कर्म असेल तर ते भोकणार सुद्धा नाही, बरं का. ती भोकणार सुद्धा नाही, गावात गेल्यानंतर भोकणार सुद्धा नाही. पण दिंडीबरोबर आल्याशिवाय राहणार नाही. आणि या आलं तर आलं पंढरपूरपर्यंत येणार आणि कोणालाही बी इजा करणार नाही. आणि बरोबर पायी पायी चालणार, दिंडीबरोबर चालणार, जिथं असेल तिथंच मुक्कामाला थांबणार, सकाळी उठलं का परत चालायला लागणार, पंढरपूरपर्यंत चालणार. मग याचे संस्कार याला कुठून आले? कुठून? याला काय समजतं? त्याच्यात काय ज्ञान आहे? कुत्र्याला काय ज्ञान आहे? त्याला धड नाही, टाळ वाजवतात नाही, गाता येत नाही, काय करतात. पण संस्कार आहे का नाही? आणि संस्कार असल्याशिवाय तर हे घडत नाही ना, आहे की नाही? त्या गावात माणसंही भरपूर राहतात ना, माणसं का बरं लागत नाही दिंडीच्या रस्त्याला? संस्कारच नाही ना. संस्कार नसल्यामुळे त्याला ऐकायला येतं, पाहायला मिळतं, सगळं समजतं. एवढे लोक चाललेले, एवढे लोक चालले, हे काही बिनकामाचे आहे का? असं काही का मूर्ख आहे? हे त्याला समजतं ना दिसणाराला. पण त्याची इच्छा होती का जायची? नाही होत. कारण का होत नाही? मागच्या जन्माचं पाप आहे, तिकडे जाऊ देत नाही त्याला. आणि कुत्रं जरी असलं तरी पण मागच्या जन्माचे संस्कार आहे. आणि ते संस्कार काय करतात? त्याला तिकडे ओढतात, नेतात, जातात, बसतात. आळंदीला काही वेळेला, बऱ्याचशा वेळेला माऊलीच्या मंदिरामध्ये प्रवचन होईपर्यंत कुत्रं थांबेल राहत, भजन होईपर्यंत थांबलं. आपल्या गावातही काही काही वेळेला अनुभव येतोच ना, का कुत्रं भजन होईपर्यंत थांबतं, भजन झालं का निघून जातं. हे संस्कार, हे मागच्या जन्माचे केलेले कर्माचे संस्कार हे जात नसतात. ते कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये का होईना पण येतात. जरी ज्ञान नसेल, जरी त्याला अवयव दिले नसतील, त्याला ते करता येत नसेल, तरी पण ते संस्कार काय करतात? त्याला तिथं बसवतात. आणि बसवल्यानंतर त्याच्या कानामध्ये गेल्यानंतर ते कुत्र जरी असेल तरी त्याला सुद्धा तेवढंच पुण्य प्राप्त होतं. यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पावलाला जसं मनुष्य भजन गात जातो, भजन करत जातो, सर्व नियम पाळत जातो. कुत्र कुठलाही नियम पाळत नाही, कुठलंही भजन करत नाही, पण ते जरी बरोबर चाललं तरी त्यालाही त्याच्याही परिणाम फळ प्राप्त होतं. तेवढंच फळ, उलट मनुष्यापेक्षा जास्त फळ प्राप्त होतं. मनुष्य तरी काही वेळेला दिंडीत जात असताना बऱ्याच चुका करत चालतो. सगळंच काय पुण्यात्मक कर्म करतो असं काही नाही, पापात्मक कर्मही त्याच्याकडून घडल्या जातं. तसं या शरीरामध्ये, या देहामध्ये, कुत्र्याच्या देहामध्ये इतर कर्म घडणारच नाही, घडूच शकत नाही, घडणारच नाही. मग त्याच्याकडे काय घडणार? एक नामचिंतन, एक नामचिंतन एवढंच त्याच्या कानावर सतत पडत राहील. आणि सतत ते कानामध्ये त्याच्या काय होईल? नामचिंतन, भजन रात्रंदिवस त्याच्याकडे राहील. म्हणून ते त्या ठिकाणी रममान होतं. रममान होत असताना ते तिथंच राहतं. आणि मनुष्य जरी असेल, जरी भजना करता आले असेल, दिंडी करता आला असेल, वारी करता आले असेल, पण तो निवळच वारीच करेल, निवळ भजनच करेल असं त्याच्या जीवनात घडल्या जात नाही. सर्व असून सुद्धा घडल्या जात नाही. याच्याकडं काहीच नसून सुद्धा त्याला सर्व घडल्या जातं. म्हणून मनुष्यापेक्षाही त्याला 10 पट पुण्य जास्त मिळतं कर्माचं बोल. तसं ही मनुष्य देहातलं कर्म, ही केलेलं कर्म कधीच व्हायला जात नसतं. मग त्याच्याकरता देह चांगलाच पाहिजे, डोळेच पाहिजे, याचं काही घेणं देणं नसतं. त्याची जर संस्कार असेल, त्याच्या मागच्या जन्माची पुण्य जर असेल, तर सर्वस्व जरी नसेल तरी पण संतांची सेवा, भगवंताची भक्ती आणि ही घडण्याकरता तेवढं मनामध्ये असणारं कर्म, ते मनातलं कर्म, मनामधली असणारी इच्छा, त्या इच्छा कितीही जरी समजा बिकट परिस्थिती असली तरी पण त्या बिकट परिस्थितीतून सुद्धा ती करण्याची इच्छा होते. इच्छा होणं ही सुद्धा मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता सगळं 4 चाक्या गाड्या आहे, 2 व्हीलर आहे, 4 चाकी आहे, सर्व आहे, पाणी भरपूर आहे, करणारे भरपूर आहे, तरी पण 2 तास असं वळून येता येत नाही. सांगवी सोमठाणा असं नाही येता येत. 2 तासाकरता सुद्धा नाही येता येत. महिन्यातून 2 तासाकरता यायचं. किती? महिन्यातून 2 तास, तरी पण नाही होत. आणि या लोकाला काही नव्हतं तरी पण सगळा प्रपंच करून, चांगल्या प्रकारचा करून, तरी पण 4-6 तास द्यावा लागायचे. आता तुम्हाला तेवढे तास द्यायचे नाही, कारण त्यांना कीर्तनाला 2:30ला यायचं म्हणजे इथून 12 वाजता निघावं लागायचं. शिवाय फराळ करून निघायचं. घरचे खान घरी या.
माऊली बाबाचा नियम होता विठाला विठा बारा वाजता निघायचं 2ला कीर्तनाला यायचं 4:30ला कीर्तन संपणार तिथला चहा जगन्नाथबाचा चहा घेता घेता 5 वाजायचे 5:30 कधी कधी गप्पा जर रंगल्या तर आंधार पडायचा तिथंच आणि रखमभाऊच्या गप्पा मांडल्यानंतर मग काय ते दुकानाची सवय आणि त्या गप्पाची सवय मग बसले का कवरही बसायची आणि मग ती ध्यानात तसंच यायचं मग काही वेळेला जगन्नाथबाला आणून घालावं लागत तिथपर्यंत हा त्यांना वावरात यायचं राहायचं दोन्ही कामात काम व्हायचं आणि मग तिथून यायचं रात्री संध्याकाळी फराळालाच परत घरी आणि फराळाला आल्यानंतर रात्री परत जागर गावातला जागर बरोबर आहे. भजन भजन गावातलं भजन चुकू नव्हते सांगूत भजन व्हायचं आल्यानंतर म्हणजे किती निष्ठा किती प्रेम किती श्रद्धा किती भक्ती केली असेल आता सर्वस्व आहे काहीच कमी नाही काय काही असं काही 2 तास गेलं काही बिघडलं का काहीच बिघडणार नाही. आणि तिकडं जर समजा काळे साहेबाचा निरोप आला तर मग किती तास घ्या मोकळेच आम्ही विठाला हो मागच्या जन्माचं कर्म मागच्या जन्माची पुण्य असावं लागते तर हे सर्वस्व घडतं अन्यथा साधू संत महात्मी सर्व असतात सर्व प्राप्त होतात पण ती ओळखणं तिथपर्यंत जाणं एवढं सोपं नाही एवढं शक्य नाही एवढं होणं फार अवघड आहे. आता ते तर जाऊ दे ते लांब आहे मला तर वाटतं इथे जाते का नाही काय माहिती. आता हे स्वामीजी एवढं सर्वस्व सोडून दिल्ली सोडून इथं आलेले तुमच्या करता कशा करता त्यांना काय तिकडे काही नव्हतं काय दिल्लीला काय नव्हतं का आरामात होतं सगळं काही डोक्याला टेन्शन नव्हतं फक्त मुलं शिकवायची पण सर्वस्वाचा त्याग करून तुमच्या आमच्या करता त्यांनी अरण्यामध्ये येऊन आणि एवढं डोक्याला टेन्शन रोज हे आणायचं ते आणायचं हे करायचं ते करायचं मुलं शिकवायचे त्यांना कपडे मिळाले पाहिजे त्यांना अन्न मिळालं पाहिजे त्यांना धान्य मिळालं पाहिजे हे किती मोठं काम आहे खूप टेन्शनचं काम आहे आणि एवढंही करून ते करतात इथं येऊन दिल्ली सोडून इथं येऊन करतात पण तरीसुद्धा आपल्याला 1 तास तिथं देता येत नाही का सांगा बरं कोण जातं सांगितलं तिथे 1 तास सकाळी दर्शनाला तरी नका येऊ कामाला नका सेवा करू पण निदान दर्शनाला तरी होतं का नाही होत येतच नाही ते पापच आडवं येतं पाप जाऊ देत नाही तिकडं इकडं काळे साहेब म्हणले ना पहाटे 5 वाजता तरी टूर मारणे का चालले इकडं सगळं सर्वस्व हे सगळं आनंदाचं तरी पण नाही मिळत नाही वेळच मिळत नाही येते तुझ्या भजनाड हो डावी ती प्रपंचाचे कोड चला म्हणजे एवढं आपल्याला सर्वस्व प्राप्त झालेलं आहे आपल्याला सगळं घरच्या घरी प्राप्त झालं आपल्याला कुठेही देशावरी नशिनीजे कुठेही जायचं काम नाही एवढं आपल्याला बाबांनी हे सर्व प्राप्त करून दिलेलं आहे तरी पण आपल्याकडून ते घडत नाही याचं कारण मागच्या जन्माचं असणारं कर्म आणि या कर्माच्याद्वारे हे घडू शकत नाही या लोकांना ते घडलं या लोकांनी ती सेवा केली आणि ती सेवा केल्यामुळं आज त्यांचं हे वर्ष श्राद्ध असल्यामुळे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी हजर आहे सर्व गावची प्रतिष्ठित मंडळीसुद्धा या ठिकाणी हजर आहे त्याचं कारण त्यांनी केलेलं कर्म त्यांनी केलेलं माणसावर प्रेम सर्वाकडं जाणं येणं सर्व कार्यक्रम असताना आणि या कर्माचं फळ असल्यामुळे त्यांच्या आज ही प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी सर्व आयोजित केलेला आहे उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम आहे गर्दी कमी असली तरी चालते पण दर्दी असावी लागतात प्रेमाचे असावे लागतात नुसती गर्दी म्हटल्यानंतर त्या गर्दीचं काय काय आता उद्या परवा सोमठाण्याला गर्दी दिसेल तुम्हाला 10 ते 12 जागा पुरणार नाही उद्याच्या का हां उद्या 10 ते 12 दुपारी ना संध्याकाळी नाही मी उद्या म्हणजे दुपारचं सांगतो संध्याकाळचे नाही सांगत गुरुवारी परवा 25 तारखेला दुपारी हां गर्दीच गर्दी हे काय परमार्थिक का श्रद्धावानी का भक्तिवानी का प्रेमाचे का काय नाही तिथं काही नाही लागत आणि कीर्तनाचा बाट्याबोळ झाला याच्यामुळं सगळं आता कीर्तन कायला म्हणतात तर कशा सांगावं काही त्याचं राहिलेलं आणि ह्या गोष्टी हे लोक जपत आलेली यांनी कुणीकडं असं भरकटले नाही कधीच आणि श्रद्धा ढळू दिली नाही आपलं प्रेम ढळू दिलं नाही एक निष्ठा त्यांनी राहिलं निष्ठा मग तो किती मोठा जरी आला असं तरी ते सांगायचं नाही आम्हाला आमच्या पायाजवळच बरं आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये
त्यांनी वर्म चुकू दिलं नाही, निर्धार जीवनामध्ये ठेवला आणि निर्धार ठेवल्यामुळे भगवंताची प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये परमपूज्य गुरुवर्य बाबा करूनच देणार आहे. त्यांनी साधू संतांची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. टाईम आपला जवळजवळ बराचसा झालेला आहे, फक्त पाऊण तास राहिलेला आहे, 10 ते 12. कारण पुढं 12च्या पुढं जाणंही योग्य नाही, कारण मग बाकीचं म्हणजे याला काय आता काय बोलायला इथंच सापडलं काय, असंही नको व्हायला. आधी तर वर खडूनच घेतलं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज अभंगातून उपदेश करतात, जीवाला उपदेश करतात, तुम्हा आम्हाला उपदेश करतात का तुम्ही या जीवनामध्ये प्राप्त झाला असताना हा देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि असा हा देह प्राप्त झाला असताना त्या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही विचार करा. आणि तो विचार करत असताना विचार, काही लोक म्हणतात आम्ही विचार करू कुठं लगे, आत्ताच वेळ आहे, अजून पुष्कळ आयुष्य जायचं आहे. आता तर आमचं 25-50 चालू आहे, अजून 100 वर्षाचं आयुष्य आहे. एवढ्या आयुष्यात आता विचार करून काय करायचं, नंतर करता येईल. पण तुकाराम महाराज म्हणतात हा विचार जर करायचा असेल तर हा विचार नंतरचा नाही आहे, अगोदरचा हा विचार आहे, नंतर बाकीचा आहे. आणि तो विचार करत असताना प्रत्येक क्षणाचा विचार करा. प्रथम चरणात क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हो. क्षणोक्षणी नाही, क्षणी म्हटलं का अनेक होतात. ती प्रत्येक क्षणाचा, अनेक क्षणाचा विचार करायला आपल्याकडे आहेच काय, आपल्याकडे अनेक क्षण नाहीच, एकच क्षण भगवंताने दिलेला आहे. आता हे लावताना दोन्हीकडे लावतात. तर क्षण लावायचं जर असेल
तर 4 युग होऊन गेलेली. आणि या 4 युगातलं जर आपण आयुष्याची जर गणना केली तर वेगवेगळ्या स्वरूपाची गणना आहे. आयुष्याची गणना करत असताना 4 युगामध्ये एक एक शून्य कमी होत गेलेलं आहे. आणि ते शून्य कमी कमी होता होता कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आणि या 100 वर्षामध्ये संत महात्मे सांगतात का क्षतवनिली गणिली ती अर्ध रात्र खाय. अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह शतगणिलेत अर्धरात्र काय शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले ते पाहेगा काय भजनाची उरले ते पाहेगा काय भजनाची उरले ते पाहेगा काय भजनाची उरले पाहेगा वसुदेव महाराज राधनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र राम राम स्वराधी राम राम. हो, शतवनिले गणिले ते अर्धरात्र खाय. त्याच्यातही बी बालपण गेलं, क्षयपीडा रोग गेले आणि मग त्याच्यात उरतं काय? उरत काहीच नाही. हा एक प्रकार. 4 युगातली 4 आयुष्याची गणना, त्याच्यात कलियुगातली 100 वर्षाची गणना. त्या 100 वर्षामध्ये ही सर्व बालपण आहे, तारुण्य आहे, मध्यांतर आहे, मग म्हातारपण येतं का न येतं हे कोणाच्या हातात नाही. येईलच असं सांगता येत नाही. तारुण्यात मिळतं का नाही येत माहीत नाही. आणि हे असं असताना तुकाराम महाराज म्हणतात क्षणाचा विचार करा. क्षणाचा विचार म्हणजे काय? जसं क्षण म्हटल्यानंतर हा मनुष्य देह हा एक क्षण आहे. कारण 84 लक्ष योनी सांगितलेलं आहे. आणि 84 लक्ष योनीचा विचार तुम्ही करू नका. 84 लक्ष योनीत काय मिळेल हे सांगता येत नाही. पण तुम्हाला जो प्राप्त झालेला क्षण आहे हा मनुष्य देह आहे. आणि हा मनुष्य देह हा एक क्षण तुमच्या हातामध्ये आहे. आणि या क्षणाचा किंवा या देहात आल्यानंतर या देहाचा जर विचार केला तर, नाहीतर मग अनेक ज्याच्यातमध्ये विचार होऊ शकत नाही. म्हणून या क्षणाचा विचार करा, या देहाचा विचार करा. या देहात तुम्ही प्राप्त झालेला आहे. म्हणून या देहात तुम्ही प्राप्त झाले असताना तुम्ही या देहाचा विचार करा, या मनुष्य देहात करायला सुरुवात करा. आणि याच्यात जर नाही केलं, हा क्षण जर वायाला घेतला तर मग मात्र पुढं काहीच मिळणार नाही. कारण हाय बी जर कसा आहे, हाय तुमच्या हातात पूर्ण मिळेल असं नाही ना. नाश पावणार आहे, कधी झाली याचा भरोसा नाही. आणि हे करण्याकरता तुकाराम महाराज एक क्षण सांगतात. एका क्षणात काय होणार आहे? एका क्षणात होत नसतं काही, मिळत नसतं काही. पण तो क्षण का सांगायचा असतो? का हा क्षण याने याच्यात नादी लागला का पुढं ऑटोमॅटिक होतं. जच्या काळामध्ये मुलगी लग्न होत असताना तिचं लग्न 12 वर्षाच्या आत व्हायचं. मुलीचं लग्न साधारणतः 9 वर्षाच्या पुढं आणि 12 वर्षाच्या आत असा हा लग्नाचा टाईम पूर्वीच्या काळाचा, ऋषीमुनीच्या काळातला हा टाईम. आणि या काळात लग्न पूर्वी झाल्या असताना मुलगी ज्या वेळेला सासरला जाते, निघते, आणि मग त्या वेळेला निघत असताना हे सर्वस्व सोडून निघायचं असतं तिला. आणि मग ती काय एकाएक ती निघते का? तिला बरं वाटतं का? जावं वाटतं का? मग ती जात असताना किती त्रास तिला होतो, किती रडते ती, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पडून रडते. ज्या वेळेला प्रसंग येतो, वाटी लावण्याचा प्रसंग येतो, त्या वेळेला जर तिचं पाहिलं, सर्वस्व जर पाहिलं तर तिचं सर्वस्व म्हणजे हे सर्व सोडून जायचं आहे. आणि हे सोडून जात असताना ती एकाएकी जायला तयार होत नाही. मग त्याच्याकरता ती रडते, प्रत्येकाच्या गळ्यात पडते. ते म्हणते मला इकडं फासोर द्या, पण तिकडं पाठवू नका, मला इथून जायचं नाही, मला नको वाटतं, मला ते सासरं नको. कारण पुढची सासऱ्याचा, सुनाचा, सासूचा वर्णन केलेलं आहे. एवढा वेळ आपल्याकडं नाही. कारण तो सासरा कसा मोठं फेटा, तो टोपलं धोतर आणि ती बारबंडी, हा पोशाख, आणि ती पाहिलं का तिला भीती वाटायची. सासू पाहिली का ती मोठ्या डोकीची लांब केस, भीती वाटायची. आणि ती भीती वाटल्यामुळे ती मग आईवडिलाला काय म्हणते, मला तिकडं पाठवू नका, काही करा पण मला तिकडं जाऊ देऊ नका, मला तिकडं जायचं नाही. अट्टहास करते ती, जायला तयार होत नाही. आणि न होत असताना बळजबरीनं तिला काय करावं लागायचं, बसून द्यावं लागायचं. आणि त्यावेळेचं मग बसवून द्यायचं म्हणजे बैलगाडी. साधनं दुसरी नव्हती, गाड्या बिड्या काही नव्हतं तेव्हा, मग बैलगाडीचं प्रवास. आणि त्या बैलगाडीचा प्रवास असताना मग ती मुलगी ज्या वेळेला सासरला जाते त्यावेळेला त्या बैलगाडीत बसत असताना ती कुणीकडे बसते,
पाठीमागं तोंड करून बसते. मग बाकीच्या लोकांना म्हणायचं आता ही चाललेली मग ही कुणीकडे चालली. समजा तिचं तोंड जर पाठीमागं असेल तर ही सासरला चालली, आणि जर गाडी वाहनाकडे तोंड असेल तर समजायचं की ही माहेरला चालली. असा पूर्वीचा अंदाज असायचा, आणि असा अंदाज बांधून मग ते ठरवायचं की ही कुठं चाललेली. आणि ती जात असताना मग ती इतकी रडते का ती काहीच करत नाही, जेवत नाही, काय नाही, तिचं पार पूर्ण येऊन जातं. पण ती ज्या वेळेला सासरला गेली मग आई वडील सांगतात का बाई तू आजच्या दिवस जा, आम्ही उद्या सकाळी दादाला पाठवतो आणि तुला उद्या दुपारीच घ्यायला पाठवतो, फक्त आजच्या दिवस मुक्कामी जा तिथं, उद्या तुला लगेच पाठवतो घ्यायला. का दुसऱ्या दिवशी लगेच परत मूळ भाऊ जातो तिला घेऊन येतो. मग परत 2-4 दिवस 8 दिवस 15 दिवस राहिली का परत ती आई वडील काय म्हणतात आता फक्त 7-8 दिवस जाय, मग परत तुला न्यायला पाठवतो. आपल्या लहान्या दिदीचं लग्न आहे, त्या लग्नाला परत तू ये, मी तुला मूळ पाठवते परत. आणि मग ती 1 दिवसाच्या वायद्याने गेली का मग पुढच्या वेळेस काय करते 8 दिवसाच्या वायद्याने जाते. आणि 8 दिवसाच्या वायद्याने गेली का पुढं तिला मग थोडं थोडं करता एकदा का तिकडला तिला आनंद मिळायला लागला, उपभोगायला लागली. आणि मग तो आनंद एकदा का प्राप्त झाला तर मग काही दिवस असे येतात का आई निरोप पाठवते का तुझे बाबा आता काय पलगाव खाली घेतलेली, खाली टाकलेली, तू लवकर ये. काय म्हणते पलगाव खाली घेतलेला आता तू लवकर ये. आज उद्या त्यांचं काही भरोसा नाही. मग ती तिकून मग निरोप देते. आईला म्हणते असं कर, मला आता काही वेळ नाही, मुलं इंग्लिश मिडियमला जातात, त्यांना ना नोकरीला जावं लागतं, कामावर जावं लागतं, त्यांचा डबा करायचा असतो, सकाळी इतकी घाई राहते आणि परत ती येतात लवकर उशिरा येतात, मुलं लवकर येतात, हे सगळं करायला मला काही वेळ मिळत नाही. समजत गेल्यानंतर मला लवकर निरोप दे. का ती जायला तयार होत नव्हती, पण ज्या वेळेला ती तयार होत नव्हती गेल्यानंतर तिकडला तिला आनंद प्राप्त झाल्यानंतर ती परत यायला तयार होत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही या क्षणाचा विचार करा. या क्षणात तुम्ही हा जर विचार केला का पुढं तुम्हाला ऑटोमॅटिक त्याची काय लागेल, लालूच लागेल. आणि एकदा ती लागली का मग तुम्ही इकडे यायला तयार होणार नाही. रामरसाची या चवी आनरस रुचती कवी, रामरसाची या चवी आनरस रुचती कवी. तसं तुकाराम महाराज म्हणतात या क्षणाचा विचार करा, म्हणजे या देहातला विचार करा. या देहामध्ये तुम्ही काय करा, थोडं थोडं पहिल्यांदा काय करा, खेडल्याची वारी सुरू करा. मग तिकडं बरं वाटलं का मग आळंदीची वारी सुरू करा, आळंदीला बरं वाटलं का मग पंढरपूरची वारी सुरू करा. एकदा तुम्हाला ती सवय लागली का, माहिती झाली का चालायची, ती सगळी माहिती झाली, मुक्काम कुठं आहे, मग मुक्काम असताना मग इकडं जर जेवण बरोबर नसलं तर ओळख कशी पाडायची, कोणाच्या घरी जायचं, कुठं जेवायचं परत यायचं, या सगळ्या सवयाला लागून जातात. आणि या सवया लागल्या का मग ती वारी बरी वाटती. झोपायला कोणाकडे जायचं, कुठं वशीला लावायचा, आहे की नाही. दिंडीत झोपायला त्रास होतो, मग वशीला लावायचा, एखादा पाहुणा कोणतरी गाठवायचा, त्याला म्हणायचं, मग त्याच्या घरी झोपायला जायचं, मग आंघोळीची सोय सगळी सोय. अशी एकदा सवय लागली का मग त्याला सुरुवातीला काय करावं लागतं, न्यावं लागतं. एकदा तो जात राहिला का त्याला सवय लागली का तो म्हणतो आता नाही, वाऱ्याशिवाय आपल्याला काही करायचंच नाही, परमार्थ करायचा तर एवढाच करायचं, बाकी 12 महिने कुठं नाही जायचं, पण ह्या 2 वाऱ्या मात्र चुकू द्यायच्या नाही. आणि आधी काय म्हणत होता आपल्याला काय होती वन, एवढं त्रास आणि एवढं ती कष्ट आणि पाऊस आणि पाणी सर्दीन हेन तेन नको म्हणायचं. पण एकदा सवय झाली का लगेच सुरू होती. जसं तंबाखू खाणारा, एक पान खाय तू फक्त चगळून पाय, एकदा दोनदा चगळलं का तुला आपट मग एकदा एक पान म्हणता पुढी पुरत नाही त्याला. लाचावले मन लागली शेगोडी, के जीवेनं सोडी ऐसे झाले. ते एकदा लाचवलं, सुख लागायला लागलं, त्याला आनंद वाटायला लागला का ते सोडत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात क्षण हाची करावा विचार. कशा करता, तरावाया पार भवसिंधू. हा भवसिंधू नाम संसार, आणि हा संसार तरुण जाण्याकरता, संसार चांगला होण्याकरता, संसार व्यवस्थित होण्याकरता, हा तरुण जाण्याकरता तुम्ही काय करा, प्रत्येक क्षणाचा विचार करा, या क्षणाचा विचार करा. या क्षणाचा विचार केला असताना तुम्ही हा जो असणारा भवसमुद्र म्हणजे हा जन्ममृत्यूरूपी संसार, हा जन्ममृत्यूरूपी संसार सहजासहजी तुम्ही पार कराल. तुम्हाला त्याच्यात काहीही दुःख होणार नाही किंवा कुठेही तुम्हाला काही अपेक्षा राहणार नाही, तुमचा कुठेही जीव अटकणार नाही. याच्याकरता तुम्ही क्षणाचा विचार करा. आणि तो विचार करत असताना अगोदर विचार करा. काही लोक म्हणतात आता सध्या आमचं वय शिकण्याचं, शिकून घेतलं पाहिजे, नंतर म्हणतात आमचा प्रपंच झाला पाहिजे, मुलं थोडे एकदा करते झाले पाहिजे, आणि मुले एकदा करते झाले का मग आमच्या गंगेत घोडे नाळे, म्हणजे हेच गंगेत न्हायला जातात, घोडे नाही नात, यांनाच न्हावं लागतं गंगेत. विठाला 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 विठाला.
आणि हा विचार करता करता त्याच्या हातात काहीच राहत नाही. सांगावर कोणाचा विचार पूर्ण झाला? असे विचार झाल्यानंतर कोणाचे पूर्ण झाले? प्रत्येकजण म्हणतो हे केलं पाहिजे, ते केल्यानंतर पाहू, ते केल्यानंतर पाहू, ते केल्यानंतर. काही केल्यानंतर काहीच पाहता येत नाही. उलट असलेलं आयुष्य नष्ट होत चालतं आणि पुढं काही साधल्या जात नाही. काही काही नाही. आज जीवन आहे तोपर्यंत म्हणता शिकून घ्या, शिकून घ्या. बरं शिकला, झाला, ग्रॅज्युएट झालं, सगळं झालं, नाही थोडं नोकरी लागू दे म्हणून. नोकरी लागली, पण नोकरी लागल्यावर तरी मग पुढं छोकरीचं काम पडतं. नोकरी लागली पण छोकरी मिळाला. हो, अनेक बुद्धीची तरंग क्षणक्षणा पालटते क्षणोक्षणा पालटती रंग. प्रत्येक क्षणाला रंग पालटतो. मग आता काही वेळेला मग छोकरी मिळतच नाही, मग कुठतरी आधार घ्यावा लागतो एखाद्या कंपनीचा, निदान ती मिळूस तर तरी. आणि आता हे फॅडच झालं आहे की नाही? हे फॅड झालं आता. हे खऱ्या नोकऱ्यानं खरं हे राहिलंच नाही. फक्त तेवढ्या पुरतं तेवढं झालं. मिळाली छोकरी, मिळाली, प्रपंच सुरू झाला. पण बाप म्हणतो आता याला काहीतरी कुत्रं मांजर झालं पाहिजे ना. अटकतच चालत होतो, अटकतच चालतो. झालं एकदाच, पण त्याला सांभाळायला परत तो चण जातो. तो नातूमाशिवाय राहतच नाही. तुला वर नेईल तेव्हा तो राहील, तवर नाही राहायचं. विठाला 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 विठाला. हो, हे सगळं घडतं, सगळं होत चालतं, आपोआप होतं, ते घडत चालतं. काही करावं लागत नाही, ते आपोआप घडत असतं. आणि शेवटी मग ज्या वेळेला परमार्थ त्याला वाटतं आता परमार्थ करावा, परमार्थ करू. पण असा जर वेळ झाला, असं एकदा वय झालं का परमार्थ करता येत नाही. आणि ती वय परमार्थाचं राहतही नाही, कारण त्याच्यात होणं शक्य नाही. हातपाय दुखतात, गुडघे दुखतात, नडगं दुखतात, उठता येत नाही, बसता येत नाही, जायचं म्हटलं तर जाता येत नाही, राम राम म्हणावं तर ती जमत नाही. अनेक भानगडी वाढतात, दुःख वाढतं. आणि मग परत होत नाही, परमार्थ घडत नाही, परमार्थ केल्या जात नाही. मग तो नंतर मग पास्तावा येतो. ज्या वेळेला गंगेत पहिल्यांदा म्हणायचा, गंगेत घोडे नाले म्हणायचा, मग यालाच गंगेत जावं लागतं नाहायला. मग म्हणतो काय उपयोग नाही. हो, एवढं यांच्याकरता केलं, रात्रंदिवस कष्ट केले, सायास केले, एवढं सायास करून मी हे सगळं प्राप्त केलं, मिळवलं. मला माहिती कसं मिळवलं. मी याच्याकरता काय काय केलं हे मला माहिती. किती कष्ट सहन केले असतील. रात्री वाघ नाही पाहिला, सिंह नाही पाहिला. गंज लोक म्हणायचे वाघ आहे तरी बाहेर द्यायला जायचोच, बॅटरी घेऊन जायचो, पण 12 देऊन यायचो. कशाकरता केलं हो एवढं? याच्याकरताच केलं ना. आणि आता हा मला साधं घरात सुद्धा राहू देत नाही, चाळीत राहा म्हणतो. जेवायला 2 टाईम व्यवस्थित देत नाही. आई त्याच्याकडं, बाप याच्याकडं. आम्ही दोघं, आम्हाला दोघाला भेटता सुद्धा येत नाही. आम्ही यांच्याकरता जीवन खर्च केलं, रात्रंदिवस कष्ट केले, सायास केली, सर्व काही केलं. आणि आता तिला मला भेटता येत नाही, मला तिला भेटता येत नाही. किती वाईट परिस्थिती येतात. आणि हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला पस्तावा येतो. मग वाटतं काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. पण त्यावेळेला करण्याची ताकद राहत नाही, शक्ती राहत नाही, इच्छा राहत नाही. आणि हे न राहिल्यामुळे पुढं करता येत नाही, होत नाही. ही संतांचे अनुभव असल्यामुळे, संतांचे त्यांचे अनुभव असल्यामुळे, तुकाराम महाराजांचे अनुभव असल्यामुळे ते म्हणतात तुम्ही याच क्षणाला विचार करा, याच वयात विचार करा. आणि या क्षणाला, या वयात जर तुमच्याकडून ते घडलं तर तुम्हाला ते साध्य होईल. त्याच्याकरता प्रयत्न करू नका, ते आपोआप होणार आहे. हे सायासाने करावं लागतं, ती करायला सायास करावी लागत नाही. ती तुमच्या कर्माधर्माने ती तुम्हाला प्राप्तच होणार आहे. तुम्ही कर्म कष्ट करा अथवा नका करू. तुमचं जर कर्म जर असेल, मागच्या जन्मातलं काही अदृष्ट असेल, तर ते कर्म तुम्हाला तेवढं फळ देणार आहे, तुम्हाला तेवढं प्राप्ती होणार आहे, तेवढी संपत्ती मिळणार आहे, तेवढे मुलं होणार आहे, त्यांचा प्रपंच होणार आहे. पण परमार्थ करण्याकरता मात्र तुम्हाला वेळच द्यावा लागेल, तो करूनच घ्यावा लागेल. तो काय तुमच्या कर्माने प्रारब्धाने होणार नाही. त्याच्यावर कर्म प्रारब्ध चालत नाही, त्याला ते करावा लागतो. बाकीचा हा जो व्यवहार आहे हा तुमच्या कर्माने प्रारब्धाने घडेल. याच्याकरता प्रयत्न करू नका. फक्त प्रयत्न करायचा असेल, हा क्षण द्यायचा असेल तर त्या भगवंताच्या सेवेकरता याच्याकरताच द्या. कारण हा जो देह तुम्हाला प्राप्त झालेला हा कसा आहे, द्वितीय चरणातून सांग. नासिवंत देह जाणार सकळा, नासिवंत देह जाणार सकळा, नासिवंत देह जाणार सकळा, नासिवंत देह जाणार सकळा, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह
जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ विठोबार कुमार विठोबार हरी जय विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार जय खुमाई जय विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमाई क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार विचार क्षणोक्षणाची करावा विचार विचार क्षणोक्षणा हाचे करावा विचार क्षणोक्षणा हाचे करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुकाराम महाराज या देहाचा विचार सांगतात. या मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, असा हा झालेला मनुष्य देह प्राप्त. आणि या देहाला आल्यानंतर तुम्ही विचार करा. या क्षणाचा म्हणजे या मनुष्य देहाचा विचार आहे. या मनुष्य देहातच विचार होतो. आणि तो करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, हे जे मिळालेलं देह आहे हा कसा आहे, नाशिवंत आहे. कारण याच्या ठिकाणी 2-3 नाश सांगितलेले. स्वभाव नाश आहे, परता नाश आहे, आश्रय नाश आहे. कोणत्या ना कोणत्या यांनी एक नाश त्याचा ठरलेला आहे. आणि हा केव्हा होईल हे सांगता येत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ. कारण आयुष्य हा त्याच्या जन्माच्या पासूनच मागं लागलेला आहे. आयुष्य खातो काळ सावधान. हा काळ अजून काय किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हा घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी याची वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी याची वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हो, घडी घडी काळ वाटायची. प्रत्येक घडीला काळ हा टपलेला आहे. कधी येईल, कधी येईल, कधी नाही, कधी नाही, सारखं टपलेलं आहे. आणि जात असताना केव्हा जाईल हे सांगता येत नाही. आयुष्य काय आपल्या हातामध्ये दिलेलं नाही. जरी 100 वर्षाची गणना केलेली असली तरी पण ही गणना करत असताना ही सार्वजनिक गणना केलेली आहे. पण याच्यामध्ये आयुष्याची जी गणना ही गणना प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. सगळ्याला समान आयुष्य प्राप्त झालेलं नाही. का? कारण समान कर्म नसल्यामुळे समान आयुष्य देता येत नाही, समान भोग देता येत नाही, समान काहीच करता येत नाही. विषमताच ठेवा लागते. आणि म्हणून हे देत असताना ही आयुष्याची जी गणना आहे ही आयुष्याची गणना करत असताना तुमच्या या वर्षावर नाही दिलेलं आहे. आणि तुकाच काय मधीच आला म्हणलं नसते का? जायला तयार झाले नसते, आडवं लावलं असतं त्या यमदूताला सुद्धा. पण ही आयुष्याची गणना ही देत असताना 100 वर्ष मनुष्य प्राण्याला आहे, पण त्याचं देत असताना त्याची गणना जी केलेली त्याच्या कर्मानुसार कर्म केलेली आहे, त्याला तेवढं दिलेलं आहे. आणि ही देत असताना ही स्वतंत्र याच्याकरता खातं वेगळं आहे. हे खातं जे आहे हे वेगळं आहे. आणि हे देत असताना एका स्त्रीकडं दिलेलं आहे. आयुष्याची गणना स्त्रीकडे दिलेली आहे. याला किती आयुष्य प्राप्त करून द्यायचं ही भगवंताकडे नाही का किंवा कोणाकडे साधू ऋषी मुनीकडे कोणाकडेच नाही, एका स्त्रीकडे दिलेली आहे. आणि म्हणून त्याच्याकरता पूर्वीचे लोक म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, सटवीची राती नवी संबेजे वाती. ज्या दिवशी सटवीची रात्र आहे म्हणजे 5वीची रात्र आहे त्या दिवशी वात विसरायची नाही, विजू द्यायची नाही. का? त्या वेळेला तिची गणना होती, आज लिहिण्याची काम त्या वेळेला होतं. आणि म्हणून त्याच्याकरता ती जपवणूक सांगितलेली आहे. आता ती
वातही राहिली नाही आणि काही राहिलं नाही, सगळं बदल होत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं मग ती देत असताना ती आयुष्य देते, पण ती कसं देते? तुमच्या श्वासोश्वासावर देते. तुमच्या एकूण प्रकरणाचं सगळं प्रकरण पाहिलं जातं आणि प्रकरण पाहिल्या गेल्यानंतर त्या प्रकरणावर किती कर्ज मंजूर करायचं बँक ठरवती. यांचं प्रकरण काय, सगळे कागदपत्र लिहून घेतात, ते पाहून घेतात, 7-12 उतारा काय, आधार कार्ड काय असेल सगळं घेतात. आणि ते घेतल्यानंतर याचं मागचं काही कर्ज कोणत्या बँकेचं उचललं, किती दिवसात फेडलं, किती त्रास दिला बँकेला, किती गरके मारायला लावले, सगळं पाहतात ते. आणि ते जर चांगलं असलं तर मग म्हणते याला देऊन टाक. पण ते जर राहिलेलं असलं, गौतम बँकेचं घेतलेलं आहे पण 10 वर्ष फेडलंच नाही, त्याला एवढे गरके मारायला लावलं, त्याच्याकरता असं करावं लागलं, त्याच्याकरता निलाव काढावा लागला आणि मग ते फेडलं, असं झालं तर त्याच्यावर दिसतं ना ते बायोडाटा. हे दिसलं का मग बँक म्हणते यांना कर्ज देता येत नाही. का? कारण मागचं यांचं रेकॉर्ड बरोबर नाही. मागचं रेकॉर्ड, पुढचं नाही पाहत, पुढचं नंतर ठरणार आहे काय यांचं रेकॉर्ड, पण मागचं पाहतात. का पाहतात? कारण याला द्यायचं आहे. तसं ही सटवी पाहत यांचं रेकॉर्ड काय आणि मागच्या जन्मात काय केलं, कोणतं कर्म, कोणतं पुण्य, देवाने काय काय लिहून दिलं, यमाकडून काय आलेलं, यादी कशी आलेली, ब्रह्मदेवाने याला पाठवलेलं आहे, पण ब्रह्मदेवानं पाठवत असताना याला हा जन्म दिलेला, मग याच्यात कर्म किती ती यादी येत असते. त्या यादीप्रमाणे ती पाहते, मग ती मंजूर करते याला किती आयुष्य द्यायचं आणि मग ती लिहून देते याचं. तर आयुष्य देत असताना ती दिवसावर वर्षावर देत नाही, मग ती देत असताना याच्या श्वासोश्वासावर देते. याच्या जीवनामध्ये हा जन्मल्यापासून म्हणजे गर्भधारणेपासून, गर्भात एकदा गर्भ सुरू झाला का तिथून त्याचा श्वासोश्वास चालू होतो. गर्भधारणेपासून तर मृत्यू याला किती श्वासात द्यायचा आहे? मग 1 लाख द्यायचे का, 1 कोटी द्यायचे का, 10 कोटी द्यायचे का, 50 कोटी द्यायचे श्वास, तेवढे श्वास त्याला द्यायचे. आणि तेवढे श्वास संपले का मग तो विमानात आहे का, बसमध्ये आहे का, संडासात आहे का, बाथरूमात आहे का, गाडीवर बसतो का, गाडीला किक मारतो, काहीच पाहत नाही. श्वास ज्या ठिकाणी श्वास संपला का त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त झाला. लोक म्हणतात नाही आता जर डॉक्टर असता तर बरं झालं असतं, किंवा 1 तास जर लवकर गेलो असतो दवाखान्यात तर बरं झालं असतं. अहो ज्याच्याकडं ज्याने हजारो ऑपरेशनं केले हृदयाचे, त्याच्याकडे सर्व साहित्य होतं, तो दवाखान्यात होता, सर्व होतं, तरी पण त्याला जावं लागलं की नाही? जावं लागलं ना त्याला बी. त्याने तर हजारो लोकांचे ऑपरेशन केले होते आणि तो स्वतः सांगत होता मला ही गोळी द्या, ती गोळी द्या, मला असं झालेलं आहे. तर देता आलं का, करता आलं का? नाही करता येत. कारण श्वास संपल्यानंतर तिथं कोणाचाही विलाज चालत नाही, कुठलीही गोळी चालत नाही, कुठलं औषध चालत नाही, कोणता डॉक्टरही चालत नाही, किती सुविधा जरी असल्या तरी चालत नाही. श्वास संपला, तिने लिहिलेला तेवढे श्वास संपले का त्या क्षणाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. म्हणून सटवी ही काय करते, आयुष्याची गणना करून देते. आयुष्य देत असताना मागचा बायोडाटा पाहते, त्या मागचे बायोडाटा जर चांगला असेल, याने इतक्या दिवस भजन केलेलं, इतक्या दिवस संतांची सेवा केलेली, इतक्या दिवस देवाची भक्ती केलेली, इतक्या दिवस देवाची पूजा केलेली, आणि मग ते जे केलेलं कर्म आहे त्याचे व्याज वाढतं. आणि जे पापात्मक कर्म असेल का तेवढे ते कटकट करत चालतात, ही व्याज कट करत चालतात. आणि त्याच्यावर मग ती गणना जाते. आयुष्याची गणना जी आहे श्वासोश्वासावर दिलेली आहे. एकदा तुमचे तेवढे श्वास संपले का तेवढे श्वास संपल्यानंतर तुमचा मृत्यू हा अटळ आहे. तो कुठं येईल कसा येईल सांगता येत नाही, पण निश्चित ठरलेला आहे. आणि म्हणून ही गणना कोणाला माहिती नाही, कोणाला वाचता येत नाही, कोणाला करता येत नाही. ती केव्हा संपेल हे कोणाला माहीत नाही. त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात या क्षणाला विचार करा. आणि या क्षणाचा विचार केला असताना हे जे आहे नाशिवंत आहे, नाश पावणार आहे, नाश होणार आहे, केव्हा नाश होईल याचं सांगता येत नाही. काळ याच्या पाठीमागं लागलेला आहे, जन्मापासूनच त्याच्या पाठीमागं आहे, तेव्हा त्याची काही गणना करू नका. मग ही करत असताना तुकाराम महाराज म्हणतात बाबा हो याच्याकरता तुम्ही काय करा, हे कळण्याकरता, हे समजण्याकरता, याचा अनुभूती येण्याकरता, हे आयुष्य वाढण्याकरता, तुम्हाला प्राप्त होण्याकरता जरी थोडा असेल तरी त्या थोड्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं जीवन उत्क्रांत करता येईल, नाही तुम्हाला भगवंताची प्राप्ती करता येईल. याच्याकरता सोपा मार्ग, सरळ मार्ग, आणि त्याच्याकरता तुम्ही काय करा, संताचा समागम करा. संत समागमे धरावी आवाडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाचे, करावी तातडी परमार्थाचे, ना
नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल करावी तातडी परमाता दे करावी तातडी परमाता दे नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ. हो, संत उपदेश करत असताना सांगत असताना सर्व सांगून देतात. तुम्हाला आयुष्याची गणना अशी येत, या क्षणाचा विचार करा, कसा करा, कोणत्या वेळेत करा, हेही सांगितलं. पण याच्याकरता हा विचार येण्याकरता, विचार व्हावा याच्याकरता तुम्ही काय करा, तुम्हाला मार्ग सांगतात. तुम्हाला नाही सापडणार पण आम्ही सांगतो तो मार्ग करा. कोणता? संत समागम धरा. मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो सायुजतावरा हेची करा बापा करा बापा संत चरणी भाव धरा चरणी भाव धरा क्षण क्षण नाम स्मरा मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो मुक्ती सायुजता वरायची करा बापानो मुक्ती सायुजता वरायची करा बापानो. हो, संतांची संगती, संतांचा समागम, संतांची प्राप्ती ही केला असताना, संत समागम केला असताना तो कसा करा? आवडीनं करा. संत समागमी धरावी आवडी. नुसतं समागम करू नका, त्यांच्या सानिध्यात राहू नका. मग त्याच्याकरता तुम्ही काय करा? तुम्हाला उद्धार व्हावाट असं वाटत असेल, कल्याण व्हावं वाटत असेल तर नुसतं संगतीत राहू नका. मग संगतीत राहा आणि संगतीत राहत असताना परमार्थाची तातडी करा, चिंतन करा, नामस्मरण करा. ते काय करतात त्याचं अवलोकन करा. नुसतं भोजना माना करता जाऊ नका. नाही तर बऱ्याचशा लोकांना हौस राहते, कीर्तनात जायचं मग ती शाल घालायची, हार घालायचा. आणि एवढ्या लोकांनी पाहिलं पाहिजे, कायला मरायला हार घालतो, कधी कीर्तनाला नाही, माळ नाही गळ्यात, काय नाही काय नाही, चालला हार घालायला, कीर्तन करायला. हे नावलौकिकी, नावलौकिक करता काही करतात. मोठं भागवत असलं का तिथं मग उड्यावर उड्या चालत, आमका आला आणि तमका आला आणि त्याचं हे करा याचं आहे. कायला मरायला ते कधी तिकडे येत नाही, जात नाही. त्यांचे हार घालून घ्यायची, घ्यायला देण्याचे नाव भाव. अहो, एखादा वारकरी असेल, तो कसा असलं फाटक्या कपड्याचा जरी असेल, त्यांनी नमस्कार कर तरी आपला उद्धार झाला. यांनी जर लाखाचे हार घातले, काय उपयोग आहे त्या लाखाचे हार? पापाचे हार घालून करते काय? ते बोजा आणखीन घ्यायचं बोकंडी, त्याचं काय कर? विठाला 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 विठाला. तुकाराम महाराज म्हणतात समागम करा, संतांची संगती करा. पण ती कशी करा? आवडीने करा, प्रेमाने करा, श्रद्धेने करा. आणि श्रद्धा ठेवा. उगाच हा मोठा झाला का त्याच्या मागं पळून, तो मोठा झाला का त्याच्या मागं पळ, याच्यात पळून काही सापडणार नाही, काही मिळणार नाही. बरेचसे लोक बदलतात ना, हा कीर्तनकार नको, तो नको, तो नका. श्रद्धा भक्ती द्या त्या सोडून, मागचं सोडून द्या त्या. आणि नवीन नवीन धरायला पाहते. आणि नवीन नवीन धरता धरता जाते वाहत कुठंतरी. मग मला आत्तामध्ये एक कीर्तनकारानं सांगितलं, एक कीर्तन, हा जंगले महाराज, जंगले महाराज म्हणे, आम्ही रात्रंदिवस भगवंताची सेवा करतो, नामचिंतन करतो, परमार्थ करतो, कुठल्याही प्रकारची आमचं चरित्र आम्ही हलू दिलं नाही. मामासाहेबासारखे यांच्यासारखे हे लोक, यांच्या कीर्तनात येऊन लोक आमचे चेहरे पाहून, आमचं एवढं वैराग्याचं तेच पाहून लोकांना विषय आवरत नाही. आणि ह्या येत्या पावडरी लावून आणि यांच्या पुढं जर राहिल्यावर यांना कसं वैराग्य प्राप्त व्हायचं? जंगले महाराजांनी सांगितलं, आम्ही एवढे रात्रंदिवस भगवंताची सेवा करतो, कष्ट करतो, सायस करतो, चिंतन करतो, तरी आमच्याकडे पाहून यांना वृत्ती होत नाही परमार्थ करावा. आणि ह्या लाली लावून आणि पावडर लावून येतात आणि यांचे कीर्तन ऐकून यांची कशी वृत्ती बदलल? यांना विषय वाढल का वृत्ती बदल यांची? हां, विषय वाढल ना, वृत्ती बदलल का? मग कीर्तन कशा करताय? विषय वाढण्याकरताय का वृत्ती बदलण्याकरताय? विषय नष्ट झाले पाहिजे, वृत्तीत परमार्थ साचला पाहिजे, परमार्थ गेला पाहिजे, अध्यात्म गेलं पाहिजे. याच्याकरता परमार्थ कीर्तन आहे का? यांचं पाहण्याकरता, यांचे विलास पाहण्याकरताय. काही काही लोकांचे विलासच पाहून घ्या, 10-10, 5-5 अंगठ्याच त्यांच्या बोटात. बरं, लोक एवढे बावळट आहे त्यांच्याच मागं पळाते. काही नका का सांगा ना परमार्थच? आणि आचरण नका का नसा ना?
फक्त डोळ्याला पाणी आणणे, रडणे, आणि मोठ्या स्वरात गाणे, चांगले गाणे आणि काहीतरी सांगणे आणि भावविवश करणे, याच्यातच फसली सगळी चालली, फसत चालली. घ्या 10 लाख द्या, घ्या 15, घ्या 20, घ्या 25, घ्या 30. अरे पण ते करते काय? आता मी एका महाराजाचं चरित्र ऐकलं. महाराजाचं चरित्र 25-25 हजार रुपये आपण कीर्तनाला देतो त्यांच्या, आणि त्यांचे मुलं काय करतात? 2-2 बायका, सगळे व्यभिचार करतात, वेगवेगळे धंदे करतात. कशाला तुम्ही पापात पडत याला पैसे देऊन आणखी वाढवायचं काम करतात? हे सगळे प्रपंच करतात ना. एखादा संस्थानिक घ्या, त्यांना नका काही सांगू देऊ, नका काही सांगा ना तो, पण तो जर पारमार्थिक असं संस्थान असेल, संस्थानिक असेल आणि भगवंताकरता सेवा करत असेल, गायीची सेवा करत असेल, समाजाची सेवा करतात, समाज कार्य करत असेल, तर तो नका का कीर्तनात काही सांगा. 2 भगवंताचे नामचिंतन घेतलं, नामस्मरण करायला लावलं तरी सर्वात श्रेष्ठ आहे ते. हे रडले गागले लोळले आडवे तिडवे झाले, काही उपयोग नाही यांचा. यांचा पैसा प्रपंचाला जातो, आणि यांचे प्रपंच यांच्या घरचे कुणी ऐकत नाही. पैसा आणला तर, नाही तर यांना काही किंमत नाही घरी, आणि म्हातारपणाला यांना सांभाळत नाही, लोकाला सांभाळावं लागतं यांना. असे बरेच कीर्तनकार आहे का त्यांना समाजाने सांभाळावं लागलं, आणि आशाचे लोक पाठीमागे लागतात. आशेचं कार्यक्रम आशेचे करतात. कसं काय पारमार्थ तडीला जाईल, कसं काय पारमार्थ घडेल? हे सगळं विलासी काम झालेलं आहे. सगळं कीर्तनं म्हणून कीर्तनं राहिले, पारमार्थ म्हणून पारमार्थ राहिले. यांनी सगळं त्याच्यात विलास आणलेला आहे, आणि हा विलास आणल्यामुळे सगळं व्हायला चाललेलं, समाज व्हायला चाललेला आहे. म्हणून भाव ठेवत असताना, श्रद्धा ठेवत असताना, प्रेम ठेवत असताना, त्या संतांचं समागम करत असताना नुसतं मानाकरता, अभिमानाकरता, खाण्याकरता यांचं समागम करू नका. मग जेणेकरून संतांचं समागम कशा करता करायचं तर करावी तातडी परमार्थाची. आणि ही तातडी जर केली, हे जर केलं तर तुम्हाला प्रपंच समजेल, व्यवहार समजेल, परमार्थ समजेल. अन्यथा तुम्ही समजणार नाही. तुकाराम म्हणतात, हा या लोकीचा जो व्यवहार असा आहे का, हा सगळा उलटा व्यवहार आहे. शेवटचं चरण तुका म्हणे इह, तुका म्हणे इह, तुका म्हणे इह लोकीचे व्यवहार. तुका म्हणे इह, तुका म्हणे इह, तुका म्हणे इह लोकीचे व्यवहार. तुका म्हणे इह, तुका म्हणे इह, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार. तुका म्हणे इह, तुका म्हणे इह, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार. नका डोळे नूर भरोनी राहे, नका डोळे दुरे भरुणी राहो. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी आणि तुकाराम बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली बाबांची सेवा, बाबांवर असणारं नितांत प्रेम, असणारी भक्ती, आणि या सगळ्या भक्ती, प्रेम आणि श्रद्धा युक्त अंतकरणाने त्यांनी जी भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं भजन केलेलं आहे, बाबांची सेवा केलेली आहे, त्या बाबांच्या सेवेचं, भगवंताच्या नामचिंतनाचं, भजनाचं जे पुण्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि आजचं ह्या कार्यक्रमातून ही सगळं झालेलं अन्नदान असेल, भगवत चिंतन असेल, भगवत नामस्मरण असेल, ही सर्व आजचं पुण्य त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम द्यायचा.
पुनश्च एकदा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. थाप टाक. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका मन इह लौकीचा व्यवहार, तुका मन इह लौकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका मन इह लौकीचा व्यवहार, तुका मन इह लौकीचा व्यवहार, नका डोळ धोरे बरोबी राहू, नका डोळ धोरे बरोबी राहू, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नका डोळे धोरे नका नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, आयुष खातो काळ सावधान सावधान, आयुष खातो काळ सावधान सावधान, आयुष खातो काळ सावधान, आयुष खातो काळ सावधान, आवीच्या खातो काळ सावधान,
आयुष्य खातो काळ सावधान नातीवंत देह ताना रे सकळ नातीवंत देह ताना रे सकळ विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिले कुडे वेडे वा कुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज नाही विचारिला अधिकार फुल करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही श्रीता ज्ञानदेव तुकारा देव तुकारा देव तुकाराम ओम तत्सवितुर्दुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसवः कुलं पवित्रं जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संविद सुखसागरेऽस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेताः. आज आपण तुकाराम बुवा कचरू अष्टेकर यांच्या निर्वाण दिवसानिमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहोत. मी वस्तीवरती बोललोच होतो, पण केशव महाराजांनी बोलले की 1-2 मिनिट बोला. ठीक आहे, काय बाबाने रघुनाथ बाबाने त्यांचं चरित्र पूर्ण सांगितलं. जसं रामदास स्वामी बोलतात, केलेने होत आहे आधी केलेच पाहिजे, केलेने होत आहे आधी केलेच पाहिजे. कोणी बोलतोय की मला हे जमत नाही आहे, परंतु तुकाराम बाबांच्या आपला अनुग्रह माऊलींच्या सानिध्यामध्ये, गोविंदबाबांच्या सानिध्यामध्ये आणि सर्व इथल्या आपल्या रखमाजी बाबांच्या सानिध्यामध्ये राहून इतकं सुंदर भजन परत दरवर्षी चातुर्माला राहणे. सांगायचं तात्पर्य, एक पद्मपत्र वामसायू, जसं पाण्यामध्ये कमळ राहतंय परंतु कमळावरती त्या पाण्यावरती पाणी येऊ देत नाही, तसं तुकाराम बाबाने आपला संसार फार चांगला करा. आधी संसार करावा नेटका, परमार्थ साधावा विवेका. आधी संसार करावा नेटका. जर संसारच फाटका करता येतोय तर परमार्थ कधीच करता येत नाही आहे. ज्याला संसार नेटका करता आला त्याला परमार्थ नेटका केल्याशिवाय राहत नाही. तसं ह्याने आपलं संसारपण आणि परमार्थपण, जे आपले महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे, 2 प्रकारची परंपरा, एक ब्रह्मचारीपण आणि एक गृहस्थपण. दोन्हीमध्ये कोई अंतर नाही आहे, एकापेक्षा एक चढ. जेवढे ब्रह्मचारी वर चढ आहेत तेवढेच असूनही संसारी जीवे वेगू करी ह्या माऊलीच्या शब्दाचं अनुकरण करणारे आणि अनुकरण करता करता आपल्या जीवनामध्ये याच देही याची डोळा, भोगू जीवनमुक्तीचा सोहळा. कारण हा मनुष्य देह काकताली न्याय मिळालेला आहे, पुन्हा कधी मिळेल याची काही खात्री नाही आहे. म्हणून ही चेद वेदीद अतसत्यमस्ती, नो चेद वेदीद महती विनष्टी, भूतेषु भूतेषु विचित्ति धीरा प्रेत्यास्मान लोकाद अमृता भवंती. उपनिषद सांगतंय, ही चेदवेदी या मनुष्य शरीराला आल्यानंतर आपला परमात्मा, आपला स्वरूप त्याला जर ओळखलं, जाणून घेतलं तर खरं आहे. नाहीतर महती विनष्टी, महती विनष्टी म्हणजे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती, हे फार मोठी हानी होणार आहे. म्हणून
या संसारामध्ये आल्यानंतर या मानव शरीराला प्राप्त केल्यानंतर भूतेषु भूतेषु विचित्ती धीरा अर्थात सर्वत्र तोच आहे परमात्मा या स्थितीला पोच जळी स्थळी विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला सर्व गटी राम देहादेही एक या अवस्थेला जर प्राप्त झाला तर मग यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम अशी तुकाराम बाबांची जी स्थिती अवस्था करून आपल्या जीवनाला कृतार्थ करून घेतले त्यांच्या निमित्ताने मी 2 शब्द माझी वाक्पुष्पांजली समर्पित करून मी इथं थांबतो. ओम शांती.